कालचा स्टे आपला होता भानपुराला. इथं थांबलो होतो रात्री. काल खूप लेट झालं होतं म्हणून. आणि आत्ता आपण निघतोय. आजचा मे बी आज लास्ट डे असेल. आज 500-550 किलोमीटर कवर करायचं आहे आणि डायरेक्ट घरी पोचायचं आहे. हा आमचा स्टे होता. हा स्टे मला हॉस्पिटलचाच फील येत होता. मी 2-3 वेळा विचारलं त्यांना की हॉस्पिटल आहे का, हॉस्पिटल आहे का. इथले रूम पण जसं हॉस्पिटलचं केलेलं असं तसं सेम केलं आहे. बऱ्याच वेळा विचारलं, सगळे म्हणत आहे नाही नाही मे बी नसेल. तर लवकरात बॅग पॅक करतो आणि निघतो. आज ब्रेकफास्ट करायचा आहे, ब्रेकफास्ट करू आणि निघू. काल भानपुराला थांबलो होतो. भानपुराला इमर्जन्सी स्टे 2 दिवसापासून. आणि आज मे बी आज लास्ट डे असेल टू होम. चहा पिऊ, चहा नाश्ता करू. याला इकडं काही भेटत नाही, चहा नाही. हॉटेल पण पूर्ण भानपुरामध्ये 2-3 आहेत. त्यात पण याच्यात थांबलो, याच्यात पूर्ण हॉस्पिटल वाइब्स आहेत. होता मोबाइल से करो स्टार्ट. मोबाइल अवेलेबल है, फोटो अवेलेबल है. हाँ कोई स्टार्ट कर दो ना फिर. नहीं रुके क्या 2 मिनट के लिए? नहीं रुके 2 मिनट के लिए. अभी ऑलरेडी बहुत लेट हो गया. अरे भरोसा रखो मुझे यार, तो इंदौर जाना. नहीं भरोसे का नहीं. भरोसे नहीं, डिस्टेंस बहुत है ना अभी. अरे रुक के चाय पी लेते हैं. आगे चाय का होगा ना. अच्छा रुकते. जरूर एरिया है, कोई दिक्कत नहीं. चलिए आप आइए. चलो डलवा दीजिए आप. चलो चलते. उज्जैन हायवेला लागलो. उज्जैन हायवे बर. भानपूरपासून उज्जैन हायवेला लागलो. हायवेवर पूर्ण काहीच नव्हतं, फक्त असे छोटे छोटे 1-2 टपरी लागली. पेट्रोल पंपसुद्धा नाही आहे. संकेतचं पेट्रोल संपलं आहे. पेट्रोल पंप शोधतोय. याला एक्झिटच नाही इथं. ना पेट्रोल, ना खायला, ना प्यायला, काहीच नाही. टिल उज्जैन. आणि उज्जैन इथून आहे 90 किलोमीटर. बडं रेकॉर्ड करायचं आहे. बटर रेकॉर्डिंग होईल ना. हो आणि मग कधी बी पोलीस नाही देखू शकतो. हो. लॅपटॉपवर लाईन लगेच उघडतात, धकतात. काय राहील मग चला येऊ का. एक दिवस रेस्ट केला. स्पितीहून निघालो होतो गावाला, रेस्ट केला धुळ्याजवळ. आणि आत्ता परत पुण्याला निघतोय. काल तर पाऊस होता इकडं, आत्ता दिसत नाही आहे. पाऊस लागला नाही तेवढंच चांगलं. पेट्रोल वगैरे टँक फुल आहे. आज मला वाटतं आता वाजले 6-5. 3-4 वाजेपर्यंत पोहोचून जाऊन नॉनस्टॉप चाललो तो. आणि पाऊस नाही लागला तर बघूया क्या होता है. आत्ताच 4साठी एक ब्रेक घेतला होता. कारण की नॉनस्टॉप चालवली. घरापासून इथून 280 किलोमीटर नॉनस्टॉप बाईक चालवली होती. आणि इथून अजून पुणे आहे 120 ते 30 किलोमीटर. ते 3-4 तास दाखवत आहे.
फर्स्ट टाईम एवढी नॉनस्टॉप बाईक चालवली. नॉनस्टॉपमध्ये फक्त पाण्याचा ब्रेक घेतला होता एक दोन ठिकाणी आणि आता चहाचा ब्रेक. अजून आता वाजले 10-10:30 वाजले. 5:30ला निघालो होतो म्हणजे बऱ्यापैकी कवर केले. अजून 2-3 तासात पुण्याला पोहोचून जाऊ आणि आपली स्विदी राईड पूर्ण सक्सेसफुली विथ 0 डॅमेज कंप्लीट. रोडाचं काम काय होत नाही. इतक्या वेळ आलं. हा रोड परत खराब पण झाला व्हायच्या अगोदर. असं आकाश मिसळला मे बी थांबायचा प्लॅन आहे. वाटलं तर तिथं थांबेल, मिसळ वगैरे खाईल आणि मग पुढे निघेल. तो अशा प्रकारे परत नाही. पावसाची सुरुवात झाली आहे. इथून पुणे फक्त आता 60 किलोमीटर राहिलं. राजगुरुनगरजवळ आलो आहे आणि पाऊस सुरू झाला आहे. मला वाटतं इथून पुढे आता कंटिन्यू पाऊस राहील, कारण की जसं नारायणगावच्या अगोदरपासूनच जोरात वादळी हवा आणि या साईडला आता पाऊस लागला. कारण की काल न्यूज बघत होतो तर या साईडला रेड अलर्ट दिलेलाच आहे. बारामती पुणे कोल्हापूर साईडला रेड अलर्ट. वादळी वारा आणि पाऊस. थोडा वेळ बघू आणि मला वाटतं रेनचे कपडे काढावे आणि आता गोप्रो पण ठेवावा लागेल. शिट.